या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. श्री क्षेत्र ज्योतिबा देवाची नुकतीच खेटे यात्रा मोठ्या उत्साहात झाली. या यात्रा काळामध्ये देवाला गुलाल, नारळ, दवना, फुलांचे हार भाविक लोकांकडून वाहिले होते. चैत्र यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. या 12 एप्रिल रोजी होणाऱ्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पाकाळणी साजरी करून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. सोमवारी सकाळी महाघंटेचा नाद करून पाकाळणी सुरुवात करण्यात आली. ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील देवांचे आभूषणे, मंदिराची शिखरे, दीपमाळा आणि इतर साहित्यांची स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसरात पाण्याचे फवारे मारून स्वच्छता करण्यात आली. यालाच पाकाळणी असं म्हणतात. सकाळी ज्योतिबा मंदिरातील शिखरे, दीपमाळा, दगडी कमान, देवताकृत्य साहित्याची स्वच्छता केली. ज्योतिबा मंदिरात वर्षातून 3 वेळा पाकाळणी करून मंदिर स्वच्छ केलं जातं. चैत्र यात्रेपूर्वी आणि चैत्र यात्रेनंतर आणि नवरात्रोत्सवाच्या पूर्वी 3 वेळा मंदिराची स्वच्छता केली जाते. ज्योतिबा देवाची नुकतीच खेटे यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या यात्रा काळामध्ये देवाला गुलाल, नारळ, दवना, फुलांचे हार भाविक लोकांकडून वाहिलं होतं. त्यामुळे मंदिर परिसरात आणि शिखरावर गुलाल खोबऱ्याचा थर साचला होता. त्याची स्वच्छता आज करण्यात आली. पुजाऱ्यांनी ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील देवांचे आभूषणे, शिखरे, इतर साहित्यांची स्वच्छता केली. स्वच्छता मोहिमेसाठी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडी, अधीक्षक धैर्यशील तिवले, देवस्थान समितीचे कर्मचारी, पुजारी, देवसेवक, खंडकरी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. वर्षातून इथं 3 वेळ पाकाळणी असतात आणि 12 एप्रिलला मेन महत्त्वाची इथली यात्रा आहे. त्या निमित्तानं इतर सर्व मंदिरातले शिखरे, दीपमाळ वगैरे स्वच्छता करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सहभाग झालेले ग्रामस्थ, पुजारी, देवस्थान समिती, ग्वाल्हेर समिती या सर्वांनी मिळून इथं स्वच्छता केलेली आहे. श्री केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरीकडील चैत्र यात्रा 12 एप्रिल 2025 रोजी येणार असून यात्रेच्या पूर्वी मंदिर स्वच्छता करण्याची पाकाळणी आज रोजी पार पडली. यावेळी सर्व मंदिराचे गाभारे तसेच मंदिर परिसर पाण्याचा फवारा मारून स्वच्छ करण्यात आले. तसेच यात्रेची तयारी म्हणून मंदिर रंगकाम सुरू करण्यात आलेलं आहे. आता शिखरांच्या रंगकामाचे रंगरंगोटीचे काम सुरू आहे. तसे आता यात्रेची पूर्वतयारी सुरू झालेली आहे.